अकोल्यातील डाबकी रोड परिसरात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात छडा लावत पतीसह तिघांना अटक केली आहे। या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात अन्नपूर्णा माता मंदिरालगत सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करत मोठा उलगडा केला आहे। 6 एप्रिल रोजी फर्स्ट चॉईस गॅरेज जवळील कच्च्या लेआउट परिसरात हा मृतदेह आढळून आला होता। चेहरा जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण झाले होते। तपासादरम्यान 8 एप्रिल रोजी मृत महिलेचा पती सादिक शहा तसरीफ शहा हा स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने पत्नी रवीना मोहन पवार हिची हत्या केल्याची कबुली दिली। पुढील चौकशीत आरोपीची आई नुराबी शहा ही घटनास्थळी उपस्थित असल्याचे तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीचा जावई इरफान शहा याने मदत केल्याचे समोर आले। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। काल एका आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं। त्याचं नाव सादिक शहा आहे आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग आज निष्पन्न झाला। तर त्या दोघांनाही आज आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। त्याच्यात त्याची आई नुराबी शहा आणि जावई इरफान शहा असे ते 2 जण आहेत। याच्यामध्ये त्यांना आज मान्य न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना दिनांक 13 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। त्याच्यात जे तपास आहे तो आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करत आहोत। जो आरोपी आणि जी महिला आहे हे दोघेही नांदखेड पोस्ट टिटवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणचे रहिवासी असून गेल्या 1 वर्षापासून ते मुंबईला राहत होते आणि गेल्या 2 महिन्यापासून 2-2.5 महिन्यापासून ते डाबकी रोड इथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, भाड्याने राहत होते आणि सदर आरोपितांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये त्या महिलेची हत्या केल्याचं याच्यात निष्पन्न झालंय। याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कट रचला या पद्धतीचे जे सेक्शन्स आहेत कट रचण्याचे तर त्याची वाढ करून आम्ही पुढचा तपास करत आहोत। हत्याचं कारण त्यांचं वैयक्तिक भांडण असल्याचं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये नवऱ्याचं आणि पत्नीचं। तर त्या दिवशी देखील रात्री म्हणजे हत्येच्या दिवशी रात्री देखील त्यांचे भांडण झाले। जे त्यांचे शेजारी पाजारी आहेत त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे की त्यांच्यात भांडणं झाले होते म्हणून त्यांनी ते भांडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री परत मध्यरात्रीनंतर काही भांडणं झाली त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे।